आपण पाहताय साम टीव्ही आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच आताची सगळ्यात मोठी बातमी समोर येते। संभाजीनगरात अमित शहांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या बैठकीत जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी साम टीव्हीला दिली आहे। तर या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्री त्याचबरोबर प्रफुल्ल पटेल सुद्धा उपस्थित होते। तर या बैठकीमध्ये भाजपला 155 ते 160 जागा, शिवसेना शिंदे गटाला 80 ते 85 जागा आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला 55 ते 60 जागा मिळणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। जे होईल ते समन्वयाने, संमतीने आणि कुठलाही जे तुम्हाला वाटते तसं काही नाही। बैठक सकारात्मक झाली आहे, लवकरच आपल्याला निर्णय झालेला दिसेल। दरम्यान नागपुरात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये भाजपचा मेळावा पार पडला। याच वेळी अमित शहांनी कार्यकर्त्यांना कानमंत्र दिलाय। शरद पवारांना रोखायचं असेल तर विदर्भात 45 जागा जिंकाव्या लागतील असंही शहांनी म्हटलंय। शरद पवार आणि ठाकरेंना रोखणं आपलं लक्ष्य असल्याचंही अमित शहा यावेळी म्हणाले। शिवाय विदर्भ जिंकला तरच महाराष्ट्रामध्ये सरकार येईल हेही शहा यांनी आवर्जून नमूद केलंय। याशिवाय प्रत्येक बूथवर 10% मतं वाढवा असंही शहांनी यावेळी म्हटलंय। दरम्यान अमित शहा यांनी नेमका काय कानमंत्र आपल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना नेत्यांना दिला आपण सविस्तर जाणून घेऊया। आपण पाहतोय एकूणच अमित शहा सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत आणि विदर्भाकडे विशेषतः भाजपचं लक्ष असल्याचं दिसतंय आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर काल एक मेळावा भाजपचा पार पडला। त्याच वेळी अमित शहांनी सगळ्या नेत्यांना कानमंत्र दिला आहे। अमित शहा यांनी महाराष्ट्रावर सध्या विशेष लक्ष केंद्रित केल्याचं दिसतंय। तर प्रत्येक बूथवर 10% मतदान वाढवण्याचं या ठिकाणी अमित शहांनी सांगितलंय। यासोबतच प्रत्येक बूथपर्यंत 11 दुचाकींवरून दररोज 1 तासाचा फेरफटका मारण्याचंही त्यांनी आवाहन केलंय। शेतकऱ्यांपर्यंत योजना पोहोचवण्यावर सुद्धा भर देण्यात यावा असंही अमित शहांनी सांगितलंय। यासोबतच पक्ष सदस्यत्व मोहिमेकडे लक्ष देत योजनांच्या लाभार्थ्यांना पक्षाशी जोडा अशा सुद्धा सूचना अमित शहांनी केल्या। शिवाय अंतर्गत वाद मिटवून पराभूत सरपंचांना पक्षात आणायचे प्रयत्न करा असंही अमित शहा म्हणाले। यासोबतच बूथ, मंडळ, प्रदेश या पातळीवरील कार्यकर्त्यांचा व्हॉट्सअप ग्रुप बनवा आणि त्यावर सगळे अपडेट्स द्या असं अमित शहांनी आवाहन केलंय। तर जिथे पक्ष कमकुवत आहे तिथे शक्ती केंद्र स्थापन करण्याचंही अमित शहांनी म्हटलंय। बूथ पातळीवर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना जोडण्याच्या सूचना अमित शहांनी काल केल्या। बचत गट आणि स्वयंसहायता गटांच्या बैठका घ्या, महिला मतदानावर फोकस करा अशाही सूचना काल अमित शहांनी केल्या। तर लोकसभेवेळी पसरलेला नॅरेटिव्ह आता खोडून काढा असं अमित शहा म्हणाले।